नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्र हो, आज 4 फेब्रुवारी 2024. आज मंथन स्टेट लेवल जनरल नॉलेज या मंथन वेलफेअर फाउंडेशन मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेची मित्र हो, यापूर्वी आपण पहिल्या पेपरची 5वीची आन्सर की पाहिलेली आहे. आता पेपर नंबर 2 आपण पाहतात स्क्रीनवरती. पेपर नंबर 2 ची आन्सर की आपण पाहणार आहोत. माध्यम आहे इंग्रजी. मित्र हो, या व्यतिरिक्त आपणास इतर कुठल्या पेपरची आन्सर की हवी असल्यास आम्हाला कमेंट करून कळवा. नक्की आन्सर कीचा व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. आणि मित्र हो, एवढी मेहनत करून आम्ही व्हिडिओ बनवत आहोत. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळीपर्यंत शेअर करा. पहा मित्र हो, पहिला विभाग आहे भाषेचा, मराठीचा. यामध्ये आपल्याला एक परिच्छेद दिलेला आहे. कवितेच्या स्वरूपामध्ये हा परिच्छेद आहे. वेळ मोठी ताकदवान, तिच्या समोर टिकले नाही मोठे धनवान. उठा वेळेवर, शाळेत जा वेळेवर, अभ्यास करा वेळेवर, खेळा वेळेवर. आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर वेळेचा सदुपयोग करा. आपण देऊन वेळेला मान, ती करेल आपला सन्मान. अशा प्रकारे मित्र हो, ही कविता होती. आता तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्नांना मित्र हो व्यवस्थित टिक करायचं होतं. पहिला प्रश्न आहे, आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर काय केले पाहिजे? यामध्ये मित्र हो, साधा आणि सोपा प्रश्न आहे. 2 नंबरचं उत्तर बरोबर आहे. वेळेचा सदुपयोग करायला पाहिजे होता. त्यानंतर आपण कोणाला मान दिला पाहिजे? तर मित्र हो, याचं उत्तर आहे वेळेला मान दिला पाहिजे. नंबर 3, दिलेल्या वाक्यात रिकाम्या जागी योग्य विशेषण जोडा. 2-3 दिवसापासून सर्वत्र डॅश डॅश थंडी पडली. इथं मित्र हो 4 नंबरचा पर्याय येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. खाली आकृतीतील अक्षरापासून एक वाक्प्रचार तयार होतो. त्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून शोधायचा आहे. आता इथं व्यवस्थित पाहायचं आहे. तर पाहिल्यानंतर धूम ठोकणे असा इथं वाक्प्रचार लपलेला आहे. तर याचा मित्र हो जोरात पळून जाणे अशा प्रकारचा हा अर्थ लागतो. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. आपला पुढचा प्रश्न आहे 6वा. 6व्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे, हवेत उडणारे साधन आपल्याला विचारलेलं आहे. हे हवेत उडत नाही, हे उडत नाही, हे साधन हवेत उडते आणि हे साधन उडते. क आणि ड म्हणजे मित्र हो 3 नंबरचा ऑप्शन आहे. क आणि ड हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्याचा परिचय तयार करायचा आहे. आता आपल्याला परिचय तयार करायचा आहे मित्र हो. 7 आणि 9 साठी, 7, 8, 9 साठी ही सूचना आहे. डॅश डॅश या फळाची चव गोड आहे. या फळात डॅश डॅश आहे. या फळाची डॅश डॅश एक जात आहे. तर आता आपल्याला आंबा या फळाची चव गोड आहे. या फळात एकच बी असते. या फळाची हापूस एक जात आहे. अशा प्रकारे 7चं 2, प्रश्न क्रमांक 8चं 3, प्रश्न क्रमांक 9चं पर्याय 4 अशा प्रकारे हा परिच्छेद तयार होतो. त्यानंतर मित्र हो 10 व 11 साठी हा परिच्छेद दिलेला आहे. परिच्छेद बघा. हत्ती हा जंगली प्राणी आहे. तो शाकाहारी प्राणी आहे. त्याच्या लांब दातांनाच सुळ्या म्हणतात. हत्तीची लांब सोंड म्हणजे त्याचे एक नाक होय. सोंडेचा उपयोग अन्न तोंडात घालण्यासाठी, पाणी पिण्यासाठी व वस्तू उचलण्यासाठी होतो. हत्ती हा बलवर प्राणी आहे. हत्ती हा बलवान प्राणी आहे. हत्तीला गज असेही म्हणतात. सध्या जंगलतोड मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे हत्ती नागरी वस्तीत येतात, शेतीचे नुकसान करतात. असा हा परिच्छेद होता मित्र हो. आता आपल्याला प्रश्न क्रमांक 10चं उत्तर द्यायचं आहे. खालीलपैकी योग्य विधानाचा पर्याय शोधा. त्याच्यामध्ये बरोबर उत्तर आहे, हत्तीला आपल्या सोंडेचा उपयोग अन्न तोंडात घालण्यासाठी व पाणी पिण्यासाठी होतो. हत्ती आपल्या लांब दाताने शिकार करतात. चुकीचं आहे. हत्ती हा मांसाहारी प्राणी असून वेगाने धावतो. हत्तीला धावता येत नाही, हे चुकीचं आहे. हत्ती हा पाळीव प्राणी असून हत्तीला कुंजर असेही म्हणतात, हे चुकीचं आहे. त्यामुळं उत्तर 3 नंबरचं बरोबर आहे मित्र हो. पाहता 11 नंबरचं उत्तर, सुळे कशाला म्हणतात? हत्तीच्या लांब सोंडेला, हत्तीच्या बलवान पायांना, हत्तीच्या मोठ्या कानांना, हत्तीच्या लांब दातांना. हा, हे बरोबर आहे. तर 11 नंबरचं उत्तर 4 बरोबर आहे. खालीलपैकी कोणता शब्द अनेकवचनी आहे? पहा मित्र हो,
आता याच्यामध्ये झाडे अनेकवचनी आहे, गोष्टी अनेकवचनी आहे, पिशव्या अनेकवचनी आहे, कढई हा नाही म्हणजे अ, क आणि ड हे अनेकवचनी आहे. अ, क आणि ड म्हणजे पर्याय क्रमांक 4. 12चं पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. त्यानंतर खालील म्हणीचा योग्य पर्याय खालील म्हणीचा योग्य अर्थ पर्यायातून शोधायचा आहे मित्रांनो. वासरात लंगडी गाय शहाणी या म्हणीचा आपल्याला अर्थ शोधायचा आहे. ऐपतीच्या मानाने खर्च करावा, बरोबर अर्थ नाही. स्वार्थ साधण्यापुरतेच एखाद्याचे गुणगान गायचे, सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे, अडाणी लोकात अर्धवट शहाण्याला मोठेपण लाभते, बरोबर या म्हणीचा हा अर्थ आहे. म्हणजे 13 नंबरच्या प्रश्नाचं 4 नंबरचं उत्तर बरोबर आहे. आता 14 नंबर बघा. खालील पर्यायातील कोणत्या वाक्यात सर्व शब्द शुद्ध आहेत? पहा, शेतकरी शेतात कष्ट करतात हे कष्ट चुकलेलं आहे. शिक्षकांनी चिंटूचे कौतुक केले हे शिक्षकांनी चुकलेलं आहे. घरातील जमीन अंगण हे पण चुकलेलं आहे. आणि मी रोज सकाळी दिनदर्शिका वाचतो हे बरोबर आहे. त्याच्यामुळं हे उत्तर बरोबर आहे. आता 15 नंबर बघा. खालील वाक्यात एकूण किती प्रकारच्या विरामचिन्हांचा वापर केला आहे ते पर्यायातून शोधा. बोकोबा आपण एकावर एक असे उभे राहू हा वाक्य आहे. याच्यामध्ये विरामचिन्ह शोधायचे आहेत. इथं दुहेरी अवतरण चिन्ह आहे, हे एक झालं विरामचिन्ह. इथं स्वल्पविराम आहे, हे एक विरामचिन्ह आहे. आणि इथं पूर्णविराम आहे. म्हणजे 1, 2, 3 तीन विरामचिन्हाचा वापर केलेला आहे. त्यामुळं 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्याच्यानंतर 16 नंबरच्या प्रश्नाकडे आपण वळूया. 16 नंबरच्या प्रश्नामध्ये मित्र हो, एक चित्र दिलेलं आहे आणि त्या चित्राचं आपल्याला पाहायचं आहे. चित्र पहा आणि चित्रातील प्राण्यांच्या समूहाला काय म्हणतात असं विचारलेलं आहे. तर हे हरिण आहे आणि हरिणाच्या समूहाला कळप म्हणतात मित्र हो. त्यामुळं 16 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर 1 बरोबर आहे. आता नंबर 17 नंबरचा प्रश्न. खालील पर्यायातून विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी निवडायची आहे. पहा, आत विरुद्ध बाहेर हे बरोबर आहे. आपल्याला चुकीचे निवडायचे, लक्षात ठेवा बाळांनो. अंधार विरुद्ध प्रकाश हे बरोबर आहे. मित्र विरुद्ध शत्रू हे पण बरोबर आहे. हसणे विरुद्ध रडणे असायला पाहिजे होतं. इथं खिंकाळणे दिलेलं आहे, त्याच्यामुळं हा पर्याय बरोबर आहे. आता 18 नंबरकडे वळूया. खालील शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधायचा आहे. आता समुद्र याचा समानार्थी शब्द काय आहे? रत्नाकर. त्यानंतर 19 नंबरचा प्रश्न पहा. खालील पर्यायातील अयोग्य जोडीचा पर्याय शोधा. पहा, अयोग्य सांगितलेलं आहे. इथं चुका होतात बाळांनो, इथं लक्ष द्या. अयोग्य जोडी शोधायची आहे. कथा लिहिणारा कथाकार बरोबर आहे. देवापुढे सतत जळणारा दिवा नंदादीप बरोबर आहे. समाजाची सेवा करणारा समाजसेवक हे पण बरोबर आहे. जमिनीवरून गेलेला रस्ता, डोंगराला पोखरून केलेल्या रस्त्याला भुयार म्हणतात, त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. त्याच्यामुळं 19चं पर्याय 3 नंबरचा बरोबर आहे 19च्या प्रश्नाचा. आता 20वा प्रश्न पहा. रिकाम्या जागी पर्यायातील कोणते अक्षर लिहिल्यास सर्व अर्थपूर्ण शब्द तयार होतील. आता इथं सा ये डॅश डॅश ल दिलेला आहे. मो द डॅश डॅश दिलेला आहे. भा डॅश डॅश री दिलेला आहे. इथं डॅश डॅश स र त दिलेला आहे. आता सा ये इथं क जर लिहिलं तर सायकल झाला. मो द क इथं क. भा क री इथं स क स र त. म्हणजे मित्र क हा शब्द सगळीकडे लिहिला तर सगळ्यांना अर्थपूर्ण शब्द बनतात. म्हणून 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे क. आता 21 नंबरचा प्रश्न पहा. सोबतचे चित्र पहा. चित्रातील प्राण्यांच्या आवाजाला काय म्हणतात? आता इथं चित्र सिंहाचं आहे. सिंहाच्या आवाजाला मित्र हो आपण गर्जना म्हणतो, सिंह गर्जना. त्यानंतर 22 नंबरचा प्रश्न पहा. खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य शब्द शोधा. केशवरावांनी बाजारातून पालेभाजीची डॅश डॅश आणली. पालेभाजीची जुडगा आणला, चुकीचं. पालेभाजीची मोळी आणली, चुकीचं. पालेभाजीची पेंढी आणली, चुकीचं. पालेभाजीची जुडी आणली, हा हे बरोबर आहे. आपण भाजीच्या याला जुडी म्हणतो. त्यानंतर 23 नंबरचा प्रश्न पहा. खालील वाक्यात अधोरेखित शब्दाचा या वाक्यातील अर्थ शोधा. खालील वाक्यात अधोरेखित शब्दाचा या वाक्यातील अर्थ शोधायचा आहे.
रमेशचा मित्र शिक्षक आहे. आता मित्र या शब्दाचा मित्र हो आपल्याला अर्थ काय शोधायचा आहे. मित्र सूर्य अर्थ नाही लागत, मित्र शत्रू अर्थ नाही लागत, मित्र पात्र नाही, मग 2 नंबरचा येईल मित्र दोस्त. पर्याय शोधत असताना चारही पर्याय मित्र हो वापरून पाहायचे. त्याच्यामुळं 23 नंबरच्या प्रश्नाचा 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. आता 24 नंबर. खालीलपैकी जोड शब्द असणारा पर्याय शोधा. आता यामध्ये जोड शब्द आपल्याला पाहायचे आहेत. कागदपत्र हा जोड शब्द आहे, मालमसाला हा जोड शब्द आहे, काळा निळा हा जोड शब्द नाही, काळा कुट्ट, मायबोली हा पण जोड शब्द नाही, माय माऊली आपण म्हणतो. त्यामुळं ब आणि अ हा पर्याय असलेला आपल्याला शोधायचा आहे. ब आणि अ, त्यामुळं 4 नंबरचं उत्तर बरोबर आहे. आता 25 मराठी विभागातला शेवटचा प्रश्न. खालील पर्यायातून चुकीची जोडी शोधायची आहे. आपले राष्ट्रीय फूल कमळ आहे, बरोबर. आपल्याला चुकीची शोधायची आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. राष्ट्रीय फूल कमळ बरोबर. आपला राष्ट्रीय पक्षी मोर बरोबर. आपला राष्ट्रीय प्राणी सिंह हे चुकीचं आहे, कारण आपला राष्ट्रीय प्राणी वाघ आहे. त्यामुळे आपला पर्याय ब असून इथे ऑप्शन नंबर 3 येणार आहे. आता पार्ट नंबर 2 इंटेलिजन्स टेस्ट याकडे वळूया आपण. आता बालमित्रांनो, इथे सर्व रफ वर्क करून बरोबर आम्ही आमच्या टीमने उत्तरं काढलेली आहेत. फक्त तुम्हाला इथं वेळेअभावी करून दाखवणं शक्य नाही. जेवढं समजावून सांगता येईल तेवढं सांगेल. नाही झालं तर मी टिक करेल, तुम्ही तुमचे उत्तरं चेक करा. फाइंड द रॉंग टर्म इन द फॉलोइंग नंबर सिरीज. आता बाळांनो, ह्या दोन्हीमध्ये फरक 1 आहे, या दोन संख्येमध्ये फरक 4 आहे, 6 आणि 15 मध्ये फरक 9 आहे, 15 आणि 27 मध्ये फरक 16 असायला पाहिजे. कारण 1, 4, 9, 16, 25 आणि 36 म्हणजे ह्या प्रत्येक दोन संख्यांमध्ये स्क्वेअर नंबर्सचा डिफरन्स आहे. त्यामुळे 15 आणि 16 यांची जर बेरीज केली तर 31 उत्तर येते. इथं 31 आणि 25 ची परत बेरीज केली तरी ते 56 येते. म्हणून मित्रांनो, इथं 27 नंबर जे आहे ते रॉंग टर्म आहे. इथे 31 असायला पाहिजे. म्हणून ऑप्शन नंबर 1 चं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 27व्या प्रश्नाकडे जाऊया. व्हॉट वुड यू डू इफ युअर नेबर्स ग्रँडफादर आस्क्ड यू टू ब्रिंग मेडिसिन फ्रॉम द मेडिकल. आता तुमच्या शेजारच्या आजोबाने जर तुम्हाला औषधी आणायला सांगितले तर तुम्ही काय कराल, असा तुम्हाला प्रश्न विचारलेला होता. टेल व्हॉट आय डोंट हॅव टाइम, आय विल ब्रिंग इट लेटर. माझ्याकडे वेळ नाही, मी पुन्हा आणेन, असं तुम्ही त्यांना म्हणाल. आय विल से दॅट आय विल ब्रिंग मेडिसिन ओनली इफ यू पे मी फॉर अ फूड. जर त्यांनी तुम्हाला काही खायला दिलं तरच मी औषधी आणेल, असं तुम्ही म्हणाल. आय विल सेंड अ फ्रेंड टू ब्रिंग मेडिसिन. मी माझ्या मित्राला औषधी आणायला पाठवेल. आय विल गो टू द मेडिकल अँड गेट द मेडिसिन क्विकली अँड गिव्ह देम. आणि मी लगेच मेडिकलला जाईल आणि त्यांना औषधी आणून देईन. तर मित्र हो, 2 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. आता इथं हाऊ मेनी ॲक्शन वर्ड्स आर देअर इन द अबव्ह वर्ड सिरीज. यामध्ये ॲक्शन वर्ड्स म्हणजे क्रियापदे. ॲक्शन वर्ड्स म्हणजे काय? क्रियापदे. आता इथं लेटर हे ॲक्शन वर्ड नाही आहे. बुक हे पण ॲक्शन वर्ड नाही, नाऊन आहे. पेंट देणे, आय विल पेंट द वॉल हे ॲक्शन वर्ड आहे. ओपन हे पण ॲक्शन वर्ड आहे, उघडणे. थ्रो फेकणे हे पण ॲक्शन वर्ड आहे. डोर नाही आहे, डोर नाऊन आहे. ट्रेन, आय विल ट्रेन यू, ट्रेनपासून ट्रेनिंग हे नाऊन झालेलं आहे. ट्रेन व्हर्ब आहे. आणि ट्रेन नाऊन पण आहे, आगगाडी, पण इथं ॲक्शन वर्ड म्हणून आपण याचा विचार करू शकतो. आणि जॉईन म्हणजे 1, 2, 3, 4, 5 इथं व्हर्ब्स आहेत. त्यामुळे मित्र हो, तुमचा आन्सर 4 नंबरचा आन्सर बरोबर आहे. त्यानंतर आता 29व्या प्रश्नाकडे जाऊ. फाइंड द टर्म विच मॅचेस द ग्रुप इन क्वेश्चन्स बिलो. आता चांडोली, नवेगाव, काझीरंगा, पेंच, सुंदरबन हे जे आहेत हे सगळे नॅशनल पार्क आहेत मित्र हो. तर आता या खाली दिलेल्या पर्यायांमध्ये ताडोबा, राधानगरी,
खडकवासला, रेहकुरी यामध्ये ताडोबा हे नॅशनल पार्क आहे. त्यामुळे आपण ऑप्शन नंबर 1 सोबत जाणार आहोत. आता 30वा प्रश्न बघा. चेअर, टेबल, टीचर. आता हे जे सर्व शब्द आहेत हे शाळेतले आहेत. यामध्ये आपल्याला चार्ट्स, स्टुडंट्स हे 2 शब्दात ॲड करता येतील. क्लोथ्स आणि टेस्ट ॲड करता येणार नाही. म्हणून बी आणि सी ऑप्शन असलेला बी आणि सी 3 नंबरचा ऑप्शन आहे. आता इथे पहा 7506, 2313, 9027 अशी संख्या सिरीज दिलेली आहे. आता यामध्ये मित्र हो पुढची सिरीज कोणती येणार आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. आता पहा 7506 या सगळ्या अंकांची बेरीज केली तर 18 येते. 2313 ची बेरीज केली तर 9 येते आणि 9027 ची बेरीज केली तर 18 येते. म्हणजे हे 18 1 8 1 8 9 इथे 9 ऑलरेडी आलेला आहे, इथं 18 आलेला आहे म्हणजे 1 8 9. मग या इथल्या सर्व अंकांची बेरीज मित्र हो 18 येते. 2718 ची 8 आणि 1 9, 7 आणि 2 9, 9 2 18, 8 आणि 1 9. म्हणून 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. आता 32व्या पर्यायाकडे जाऊ आपण. आता हे 343, 1331 आणि 27 या संख्या सिरीजमध्ये मित्र हो आपल्याला पुढची सिरीज विचारलेली आहे. तर इथे 343 हे जे आहे ते 7चा क्यूब आहे. 1331 हे 11चा क्यूब आहे आणि 27 हे 3चा क्यूब आहे. तर मित्र हो इकडे आपल्याला हे 7चा क्यूब, हे 11चा क्यूब आणि हे 3चा क्यूब म्हणजे हे सगळे प्राईम नंबरचे क्यूब आहेत. तर इकडे 125 5चा क्यूब आहे, 3375 15चा क्यूब आहे, 729 हे 9चा क्यूब आहे. तर यामध्ये प्राईम नंबरचा क्यूब असणारा हा 2 नंबरचा ऑप्शन आहे. म्हणून आपण 2 नंबर सोबत जाणार आहोत. बरोबर उत्तर 2 आहे. त्यानंतर आता हा अत्यंत महत्त्वाचा आणि थोडासा विचार करायला लावणारा प्रश्न आहे 33 नंबरचा. पहा इथे तुम्हाला सारख्या आकृत्या दिलेल्या आहेत, त्यामध्ये काही अंक दिलेले आहेत आणि याच्या पुढची येणारी सिरीज कोणती आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. आता बालमित्रांनो तुम्ही जर लक्ष दिलं तर ह्या सर्व अंकांची बेरीज 29 येते. ह्या पण सर्व अंकांची बेरीज 29 येते. ह्या पण सर्व अंकांची बेरीज 29 येते. पण आता इथे दिलेल्या पहा, इथे दिलेल्या ह्या सर्व अंकांची बेरीज 29 येते. या इथे दिलेल्या सर्व अंकांची बेरीज 30 येते. पहा इथे दिलेल्या सर्व अंकांची बेरीज 28 येते आणि इथे दिलेल्या सर्व अंकांची बेरीज 29 येते. मग तुम्ही म्हणाल सर इथेही 29 येते आणि इथे 29 येते, मग कुठला पर्याय निवडायचा? तर बालमित्रांनो या दोन्हीपैकी जर आपण व्यवस्थित पाहिलं तर इथे पी आलेला आहे आणि आपल्या सिरीजमध्ये काय पाहिजे आपल्याला? आर पाहिजे. म्हणून आर असलेलं आणि 29 बेरीज असलेलं 4 नंबरचं पर्याय आपल्याला निवडायचं आहे. या प्रश्नाचं अगदी उत्तर बरोबर 4 आहे. त्यानंतर आता आपल्याला इथं कोड लँग्वेज दिलेली आहे. इन अ कोड लँग्वेज इफ CLN इज असे कोड दिलेले आहे, KML असा कोड दिलेला आहे आणि CRK असा दिलेला आहे. प्रश्न विचारलेला आहे देन हाऊ विल राईट द वर्ड KCL. आता हे लिहून तर बरोबर केला कोणता कोड हे असं बरोबर करून मित्र आपल्याला केल्याच्या नंतर आपला ऑप्शन नंबर 2 येतो बरोबर. त्यानंतर 35वा प्रश्न पहा. इफ भारती वॉज बॉर्न ऑन सॅटर्डे इन इयर 2015 ऑन गर्ल चाइल्ड डेच्या दिवशी तो जन्मला. त्यानंतर देन ऑन विच डे विल बी हर मुलगी आहे सॉरी. इफ भारती वॉज बॉर्न ऑन सॅटर्डे इन इयर 2015 ऑन गर्ल चाइल्ड डे देन ऑन विच डे विल बी हर 5th बर्थडे. तिचा 5वा बर्थडे कधी असणार आहे असं तिथं विचारलेलं आहे. आता पहा बालमित्रांनो हे 2015 हे लीप इयर नाही आहे, हे आहे साधं इयर. त्याच्यानंतर आपण जो पुढच्या वर्षी म्हणजे 2016ला जेव्हा आपण जातो त्यावेळेला आपण काय करतो, हे जे सॅटर्डे आलेला आहे त्याच्या नेक्स्ट डेला म्हणजे 2016ला तिचा पहिला वाढदिवस संडेला असेल. 2016च्या नंतर येणारा 2017चा वाढदिवस जे आहे तर 2 दिवस आपण पुढे जातो म्हणजे तो 2017ला ट्यूजडेला असेल कारण हे 2016 लीप इयर येतं. त्यानंतर 2018ला
तिचा वाढदिवस वेन्सडेला असेल आणि 2019ला थर्सडेला असेल आणि 2020ला फ्रायडेला असेल. म्हणून याचं उत्तर जे आहे ते फ्रायडे आहे. आता 36व्या प्रश्नाकडे जाऊया आपण. इफ नंबर ऑफ स्टुडंट्स इन अ रो अँड टोटल नंबर ऑफ रोज इज सेम, म्हणजे एका रांगेतील मुलांची संख्या आणि तेथील रांगा यांची संख्या सारखीच आहे. देन व्हॉट इज द नंबर ऑफ लेग्स ऑफ ऑल स्टुडंट्स प्रेझेंट ऑन द ग्राउंड ऑफ द परेड. आता आपल्याला विचारलेलं आहे, तर अगोदर आपल्याला काय करावं लागेल, यांचा मुलांची संख्या काढावी लागेल, मग त्यावरून त्यांच्या पायांची संख्या काढता येईल. पण आता आपल्याला इथं पायांची संख्या विचारलेली आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, दिलेल्या संख्येमधून दिलेल्या संख्येचे आपल्याला निमपट करायचे आहे. मग त्या आलेल्या निमपटचं स्क्वेअर नंबर कुठला आहे ते पाहायचं आहे. 200ची म्हणजे 400चे पाय आहेत, तर मग तिथं मुलं किती असतील 200, तर 200चा स्क्वेअर नंबर नाही आहे. 1200चा निमपट केल्यावर 600 तो पण स्क्वेअर नंबर नाही आहे. 1600चा निमपट केल्यावर 800 तो पण स्क्वेअर नंबर नाही आहे. 800चा निमपट केल्यावर 400 आणि तो स्क्वेअर नंबर आहे. 20चा स्क्वेअर आहे. म्हणून आपलं उत्तर अगदी बरोबर आहे 4 नंबरचं. आता आपल्याला इथे काय विचारलेलं आहे, फाइंड द आन्सर फिगर विच एक्झॅक्टली मॅचेस विथ द फॉलोइंग क्वेश्चन फिगर फ्रॉम द ऑप्शन्स. आता इथे तुम्हाला क्वेश्चन फिगर दिली आहे, याच्यासोबत मॅच होणारी जशास तशी करेक्ट फिगर कोणती दिसते, ही दिसते आपल्याला बरोबर. 3 नंबरचं उत्तर बरोबर आहे. ह्या फिगर सारखी कोणती दिसते बरोबर, ही दिसते, म्हणून हे ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतर 39चा प्रश्न पहा. इन अ कोड लँग्वेज A is equal to 2, B is equal to 4, then C is equal to 6. Then in the same code language how will you write word on. आता आपल्याला ऑन कसं लिहाल हे विचारलेलं आहे, तर त्याचं ऑन आपण अशा पद्धतीने लिहिणार. आता 40 नंबरचा प्रश्न पहा. फादर्स एज इज 10 years more than मदर्स एज अँड सन्स एज इज 1/4 टाइम्स ऑफ द फादर्स एज. इफ मदर्स एज इज 38 year देन व्हॉट इज सन्स एज. याचं उत्तर मित्र हो तुम्ही व्यवस्थित काढून बघल्यावर 12 येईल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 41 नंबर. व्हॉट इज द सम ऑफ डिजिट इन ओनली वन फिगर इन द ॲडजॉइनिंग वेन डायग्राम. आता काय म्हणते, अशी फिगर पाहायची आपल्याला, ती फक्त वन, असं एक डिजिट पाहायचं आहे ते वन फिगरमध्ये आहे. म्हणजे कोणकोणतं, 5 आहे एकाच फिगरमध्ये, 8 आहे, त्याच्यानंतर 7 आहे, 2 आहे, 3 आहे, हे 2 आहे, परत हा एक आहे. ह्या सर्वांची बेरीज मित्र हो 34 येते. म्हणजे 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर पुढे चालूया. फाइंड द नंबर दॅट रिप्लेस द क्वेश्चन मार्क इन द फॉलोइंग. आता सिरीज दिलेली आहे, या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणता नंबर येईल ते विचारलेलं आहे. आता इथं कसं आहे, 2 संख्याच्या मध्ये फरक आहे 3चा, ह्या 2 संख्याच्या मध्ये फरक आहे 6चा, ह्या 2 संख्याच्या मध्ये फरक आहे 12चा, ह्या 2 संख्याच्या मध्ये फरक आहे 24चा. आता इथे एक संख्या निवडायची आहे, त्या 2 संख्याच्या मध्ये फरक येईल 48चा. 3 दुनी 6, 6 दुनी 12, 12 दुनी 24, 24 दुनी 48. तर याचं बरोबर उत्तर येते मित्र हो 99, कारण 99 आणि 51 या दोन्हीमध्ये फरक 48 येतो. आता इथे पहा, इथे काय दिलेलं आहे, इथे संख्या दिलेल्या आहेत आणि आता या सिरीजमध्ये आपल्याला विचारलेलं आहे कोणती संख्या येईल. ही जी संख्या आहे ते 97चा स्क्वेअर आहे, ही जी संख्या आहे 89चा स्क्वेअर आहे, ही जी संख्या आहे 83चा स्क्वेअर आहे. इथं कोणती संख्याला असं विचारलेलं आहे आणि इथं 73चा स्क्वेअर आलेला आहे. म्हणजे 73, 83, 89 आणि 97 ह्या ज्या आहेत ह्या प्राईम नंबर्स आहेत. मग इथं 73च्या नंतर 79चा स्क्वेअर इथे यायला पाहिजे आणि तो 79चा स्क्वेअर आहे 2 नंबरचा ऑप्शन. त्यानंतर 4 नंबरचा पर्याय पहा. आता इथं विचारलेले आहे, 4 नंबरचा प्रश्न, 44 नंबरचा प्रश्न पहा. विच नंबर ऑफ द लेटर्स फ्रॉम द 8 ऑफ द अबव्ह इंग्लिश अल्फाबेट सिरीज विल फॉर्म द नेम ऑफ ॲन ॲनिमल लिव्हिंग इन वॉटर. फ्रॉम राईट, इकडून आपल्याला यांना नंबर टाकायचे आहेत असे सर्व, आणि आपल्याला सांगायचं आहे की या नंबरनुसार
कोणता ऑप्शन असा येतो की त्याचं पाण्यामध्ये राहणारा हे बनतो. आता इकडून क्रमाने व्यवस्थित टाकल्याच्या नंतर मित्रांनो हा 1 नंबरचा ऑप्शनला फिश नावाचा येतो. इथून तुम्ही लेटर्स 1 2 3 4 असा क्रम टाका 25 पर्यंत. याच्यामध्ये FISH हा ऑप्शन येतो ए. आता 45 नंबर पहा. स्टडी द रिलेशनशिप ऑफ द नंबर इन द सर्कल बिलो अँड फाइंड आउट फ्रॉम द ऑप्शन्स विच नंबर विल रिप्लेस द क्वेश्चन मार्क. आता इथं काय झालेलं आहे पहा. इथं काय संख्या येते ते शोधायचं आहे. आता इथं सिम्पली काय करा, ह्या 9 आणि 9चे गुणाकार करा. किती येते 81. आणि ह्या दोन्हीचा गुणाकार करा. किती येते 8 पंचे 40. 81 आणि 40 किती आलं 121 आलं. तो 121चं वर्गमूळ जे आहे ते 11 आहे. इथे पण तसंच करा. 8 आणि 3चा गुणाकार करा 24. 2 आणि 20चा गुणाकार करा 40. उत्तर येते 64. 64चं वर्गमूळ 8 आहे. आता इथे पण तसंच करा. 18 आणि 4 याचा गुणाकार येते 12. आणि 9 आणि 8 यांचा गुणाकार 18 आणि 4चा गुणाकार येते 72. आणि 9 आणि 8चा गुणाकार येते 72. 72 मित्र 144. हा 144चं वर्गमूळ 12 आहे. त्यानंतर 22 आणि 2 यांचा गुणाकार 44. 7 आणि 8 यांचा गुणाकार 56. यांची बेरीज येते 100. 100चं वर्गमूळ 10. म्हणून 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 46. थोडंसं वेगाने घेऊया. सर्व प्रश्नाचं स्पष्टीकरण जरी सांगणं नाही झालं तरी उत्तर मी नक्की सांगेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता 46 नंबरचा प्रश्न आहे. इफ अथर्व वेंट 21 किलोमीटर डिस्टन्स ॲट ईस्ट देन ही टर्न्ड ॲट नॉर्थ अँड वेंट 3.5 किलोमीटर डिस्टन्स. देन ही टर्न्ड ॲट ईस्ट अँड वेंट 7.5 किलोमीटर डिस्टन्स. देन अगेन ही टर्न्ड ॲट साऊथ at stopped after going 3.5 kilometer distance. Then at how much distance is he from his original place. आपण जर व्यवस्थित करून बघितलं तर 2 नंबरचं उत्तर येते मित्र अगदी बरोबर. त्यानंतर इथं विचारलेलं आहे आपल्याला वॉटर रिफ्लेक्शन विचारलेलं आहे. याचं वॉटर रिफ्लेक्शन मित्र खाली टाकायचं आपल्याला. याचं येते 3 नंबर. आणि इथं पण तुम्ही जर खाली टाकलं तर याचा येते 2 नंबर. 49 नंबरचा प्रश्न पहा. अभिषेक हॅज 3 सिस्टर्स अँड 3 ब्रदर्स. कविता हॅज 2 सिस्टर्स अँड 3 ब्रदर्स. गौरव इज कविताज ब्रदर अँड अभिषेक सिस्टर इज नंदिनी. देन हू हॅज मोस्ट नंबर ऑफ ब्रदर्स. तर विचार व्यवस्थित केला तर मित्र हो याचा आन्सर येते कविता 4 नंबरचा ऑप्शन. त्यानंतर 50 नंबरचा प्रश्न पहा. आता इथं फाइंड फ्रॉम द ऑप्शन्स द फिगर दॅट विल रिप्लेस द क्वेश्चन मार्क इन सिक्वेन्स. आता हे सिक्वेन्समध्ये आपल्याला कोणती फिगर येईल असं विचारलेलं आहे. पहा असं रोटेट झालेलं आहे इकडं. पहा इथली फिगर इथं आली, इथली फिगर इथे गेली, परत हे रोटेट झालं. पहा इथली फिगर इथं आली आणि इथली फिगर इथे गेली, परत हे रोटेट झालं. तर ही इथली फिगर इथं वर जाईल म्हणजे कुठे जाईल इथे जाईल. इथली फिगर इथे येईल इथे येईल म्हणजे 3 नंबरचा ऑप्शन बरोबर. 51 नंबरचा प्रश्न बघा. इफ रोज इज कॉल्ड मोगरा, मोगरा इज कॉल्ड लोटस, लोटस इज कॉल्ड सनफ्लावर, सनफ्लावर इज कॉल्ड हिबिस्कस, देन द सीड्स ऑफ दिस प्लांट आर यूज्ड टू मेक इडिबल ऑइल. तर याचं उत्तर येईल मित्र हो हिबिस्कस. फाइंड द ऑड टर्म इन द फॉलोइंग क्वेश्चन्स. आता पहा इथं कोरोना, डिसेंट्री, कॉलरा आणि जॉन्डिस दिलेला आहे. आता डिसेंट्री, कॉलरा आणि जॉन्डिस हे बॅक्टेरियापासून होणारे, हे 3 जे आहे ते बॅक्टेरियापासून होणारे रोग आहेत. आणि ह्या जो कोरोना जो आहे हा व्हायरसपासून होणार आहे. त्यामुळं याचं उत्तर ऑड टर्म आपल्याला शोधायचं आहे. त्यामुळे उत्तर बरोबर कोरोना येतं. आता पुढे बघा. ब्लड सर्क्युलर सिस्टम, डायजेस्टिव्ह सिस्टम, रेस्पिरेटरी सिस्टम आणि क्रेडिट सिस्टम. याच्यामध्ये ऑड टर्म येईल क्रेडिट सिस्टम. कारण रेस्पिरेटरी सिस्टम आपल्या बॉडीमध्ये आहे, डायजेस्टिव्ह सिस्टम आपल्या बॉडीमध्ये आहे, ब्लड सर्क्युलेशन सिस्टम आपल्या बॉडीमध्ये आहे. फक्त
क्रेडिट सिस्टम नाही, त्यामुळं ऑड टर्म क्रेडिट सिस्टम. 54 नंबर पहा. आता इथं ऑड टर्म आपल्याला शोधायचा आहे. 203, 348, 261 आणि 164. आता यामध्ये मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर ह्या प्रत्येक लक्ष देऊन जर आपण केलं त्याच्यामध्ये जर आपण जर फॅक्टर्स पाडले तर त्या प्रत्येक संख्येमध्ये येणाऱ्या फॅक्टर्समध्ये 29 हा एक महत्त्वाचा फॅक्टर येतो. पहा, याचं जर आपण फॅक्टर्स पाडले तर 29 मल्टिप्लाय 7 येते. याचं जर फॅक्टर्स पाडलं तर 29 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 4 असं येतं. आणि याचं जर फॅक्टर्स पाडलं मित्र हो तर 29 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 3 असं येतं. याचं 3 नंबरचं. आणि 4 नंबरचं मित्र हो आपल्याला 29 सोबत फॅक्टर्स निघत नाही, त्यामुळं हे ऑड टर्म आहे. आता 55 नंबर पहा. याचा आपण शॉर्ट फॉर्म जर केलं तर याचं शॉर्ट फॉर्म 3/5 येतं, याचं शॉर्ट फॉर्म 3/5 येतं, याचं शॉर्ट फॉर्म पण 3/5 येतं. फक्त याचं येत नाही, कारण 39 मल्टिप्लाय 2 म्हणजे 1/2 येतं याचं, त्यामुळे हे ऑड टर्म आहे. आता इथे पहा, इथे सगळ्यांचं हा अप टू अँगल आहे, हा अप टू अँगल आहे, हा अप टू अँगल आहे, फक्त हा ॲक्यूट अँगल आहे, त्यामुळं हे रॉंग टर्म हे आहे. याचं उत्तर हे आहे. आता पुढे चला. इन कोड लँग्वेज सम सिम्बॉल्स आर गिवन इन नंबर, स्टडी देम अँड चूज द करेक्ट आन्सर्स ऑफ द फॉलो क्वेश्चन्स बिलो. आता इथं डिजिट दिलेले आहेत आणि त्याचे सिम्बॉल्स दिलेले आहेत. आता आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, त्या सिम्बॉलकडे बघत बघत आपल्याला प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत. प्रश्न क्रमांक 57, 57. विच सिम्बॉल्स रिप्रेझेंट द स्क्वेअर नंबर अँड क्यूब नंबर रिस्पेक्टिव्हली ऑफ द नंबर फॉर्म्ड बाय द सिम्बॉल्स हे आणि हे. आता हा सिम्बॉल काय आहे? 1चा आहे आणि हा काय आहे? 16चा आहे. आता ह्या 16चं स्क्वेअर नंबर आणि क्यूब नंबर शोधायचा आहे. तर स्क्वेअर नंबर आपल्याला येतो 256. 256. 2 किती नंबरला आहे? हे. 5 किती नंबरला आहे? हे. आणि 6 किती नंबरला आहे? हे. म्हणजे हे आहे. आणि त्याचा क्यूब नंबर किती येतो? 4096. 4 कुठं आहे? हे. 0 कुठं आहे? हे. म्हणजे हेच बरोबर आहे. 256 आणि 4096 आपल्याला शोधायचं आहे, तर याच्यामध्ये सापडते ते. आता पुढे पहा. इफ द लार्जेस्ट 2 डिजिट प्राईम नंबर इज ॲडेड इन द लार्जेस्ट 4 डिजिट प्राईम नंबर. म्हणजे 2 डिजिट प्राईम नंबर आणि लार्जेस्ट 4 डिजिट प्राईम नंबर यांची बेरीज करायची आहे. लार्जेस्ट 4 डिजिट प्राईम नंबर जो आहे तर 9999 आणि 2 डिजिट प्राईम नंबर जे आहे, सॉरी, लार्जेस्ट 4 डिजिट नंबर आहे 9999 आणि 2 डिजिट प्राईम नंबर जे आहे ते 97 आहे. यांचं ॲडिशन मित्रांनो हे एवढं येतं 10,096. तर याचं जे प्रेझेंट करणारं जे नंबर आहे ते 2 नंबर आहे, त्यामुळे 2 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. इन अ क्यू ऑफ तिकीट्स वी सी अ प्ले. देर आर 19 persons बिहाइंड मनोहर अँड 9 persons आर देन इन फ्रंट ऑफ हिम. देन व्हॉट विल बी द नंबर ऑफ 13 persons फ्रॉम द लास्ट. फ्रॉम फ्रंटकडून 13वा नंबर कोणाचा आहे असं विचारलेलं आहे. तर याचं जे उत्तर येणार आहे हे 4 नंबरचं उत्तर येते. आता 60वा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग ॲक्शन इज अप्रोप्रिएट टू प्रिव्हेंट कॉन्टॅमिनेशन ऑफ रिव्हर वॉटर इन युअर विलेज. नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी कुठली कृती बरोबर आहे असं विचारलेलं आहे. गो टू द रिव्हर बँक ऑफ द डिफिकेशन. सकाळी शौचासाठी आपल्याला नदीवर जायचं आहे. बाथिंग द ॲनिमल्स इन द रिव्हर. रिव्हरमध्ये आपल्याला प्राण्यांना धुवायचं आहे. नो वॉशिंग क्लोथ्स इन द रिव्हर. तिथे कपडे धुवायचे नाहीत. डिस्चार्ज ऑफ विलेज सिवेज इन टू द रिव्हर वॉटर. आपल्याला नाल्यांचं पाणी रिव्हरमध्ये सोडायचं आहे. तर हे 1, 2 आणि 4
हे प्रदूषण करायलाच मदत करते. फक्त कंटॅमिनेशन रोखण्यासाठी नॉट वॉशिंग क्लोथ्स इन द रिव्हर हे बरोबर आहे. त्यामुळे 3 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. आता मित्र हो, मिरर इमेज शोधायची आहे आपल्याला. याच्यामध्ये याची मिरर इमेज आता वेळ न दळवता पटापट करू आपण. ही आहे आणि याची मिरर इमेज मित्र हो ही आहे. आता 63 नंबर पहा. इथे विचारलं प्रकाश प्लेज क्रिकेट अँड फुटबॉल, आकाश प्लेज ओनली हॉकी, संजय प्लेज फुटबॉल अँड संजय प्लेज कबड्डी अँड फुटबॉल, अक्षय प्लेज ऑल स्पोर्ट्स एक्सेप्ट फुटबॉल, देन हू प्लेज क्रिकेट. तर याचं उत्तर येते 3 नंबरचं, प्रकाश अँड अक्षय. आता इथे एक नंबर सिरीज दिलेली आहे आणि त्या नंबर सिरीजकडे बघून आपल्याला प्रश्नाचे उत्तर द्यायचे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्क्वेअर ऑफ 8th डिजिट फ्रॉम द राईट अँड स्क्वेअर ऑफ 5th डिजिट फ्रॉम द लेफ्ट. आता आपल्याला 8th फ्रॉम राईट म्हणजे इथून 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे हा नंबर 8 आणि 5th फ्रॉम लेफ्ट 1 2 3 4 5 म्हणजे इकडे हा नंबर. आता याच्यामध्ये आपल्याला स्क्वेअरची डिफरन्स करायची आहे. 8 8 64 आणि 7 7 49. 64 आणि 49चा डिफरन्स 15 येतो. तर 15 हे 2 नंबरचं बरोबर आहे. आता इथं विचारलेलं आहे फाइंड फ्रॉम द ऑप्शन्स विच टर्म विल रिप्लेस द क्वेश्चन मार्क इन द फॉलोइंग लेटर सिरीज. आता ह्या सिरीजमध्ये क्वेश्चन मार्क आपल्याला विचारलेला आहे. तर आता हे ABCD EFG सरळ सरळ दिलेलं आहे. त्यामुळं एकदम सोपं आहे 3 नंबरचं ऑप्शन ABC. असं पुढं ABCD मधले रिकाम्या जागा भरायच्या आहेत. कुठे अगदी सोपे प्रश्न विचारलेले आहेत. आता 66 नंबर. इन इच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स देयर इज अ स्पेसिफिक रिलेशन बिटवीन द फर्स्ट अँड द सेकंड टर्म and the same relationship exists between the third and fourth term. Find the relation and choose the term at the place of question mark. आता आपल्याला 66 नंबरचा प्रश्न आता विचारलेला आहे. जर 5 जून एन्व्हायरमेंट डे असेल तर 21 जून काय आहे? तर 21 सप्टेंबर काय आहे? तर इंटरनॅशनल डे ऑफ पीस आहे. त्यामुळे 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. आता 67 नंबर. आता इथं आपल्याला विचारलेलं आहे ही आकृती दिलेली आहे. तर ह्या आकृतीची उत्तर आकृती कुठली आहे? आता इथं लक्ष देऊन जर पाहिलं मित्र हो तर ह्या ठिकाणी पहा P इथं गेलेला आहे आणि W इथं गेलेला आहे बरोबर. आणि U हे इकडे आलेलं आहे आणि K तिकडे गेलेला आहे अपोजिट साईडला. आणि हे इथं जे स्क्वेअर होता तो स्क्वेअर ह्या छोट्या छोट्या मध्ये जागी आलेला आहे आणि हे मधले जे सर्कल होतं ते मोठं सर्कल आलेलं आहे. सेम पद्धतीनं आता आपला हे D जे आहे हे D आपल्याला इथं 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 पाहिजे आणि हे Y जे आहे ते Y इथं पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्याला हे जे आहे ते हे जे इथं पाहिजे आणि हे E जे आहे ते हे E इथं पाहिजे. अशा पद्धतीचं. आणि हे सर्कल जे आहे ते हे सर्कल छोटे छोटे याच्यामध्ये सर्कल पाहिजे असं पाहिजे. तर असं कुठलं आहे तर सेम पहा Y J D E आणि छोटे छोटे सर्कल. त्यामुळं हे 4 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. आता 68 पहा छत्रपती संभाजीनगरची हिमरू शाल प्रसिद्ध आहे. तर क्लोथ्स अँड हँडलूम अँड मशीन लूम कुठलं प्रसिद्ध आहे? तर इचलकरंजीचं प्रसिद्ध आहे. आता इथे पहा इथे 7 392 तर 12ला काय? आता इथे काय केलेलं आहे 7चा वर्ग 49 आणि 7चा क्यूब 343. 49 आणि 343 ही बेरीज 392 येते. तसंच सेम इथं 12चा स्क्वेअर 144 आणि 12चा क्यूब 1728. 144 1728 यांची बेरीज मित्र हो 1892 येते. त्यामुळे 1 नंबरचा ऑप्शन बरोबर. 70 नंबरचा पर्याय पहा इथं 28 इज इक्वल टू 2328 आणि 94 इज इक्वल टू किती असं विचारलेलं आहे. आता इथं पहा
ह्या 2ची फोड केलेली आहे. हे 28ची हे 2 इथं दिलेलं आहे आणि हे 8 इथं ठेवलेलं आहे. आणि काय केलेलं आहे, ह्या दोन्हीचा जो गुणाकार आहे 2 आणि 8चा, 8 दोन्ही 16, याची मल्टिप्लाय दुप्पट केलेली आहे इथं. मल्टिप्लाय 2, 8 दोन्ही 16, 16 दोन्ही 32, हे असं आलं. आता सेम पद्धतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे जे 9 आहे ते लेफ्ट साईडला आणि हे 4 आहे लेफ्ट साईडला कुठं आहे पाहायचं आहे. इथं आहे आणि इथं आहे. आता ह्या दोन्हीचा जो गुणाकार आहे 36, 9 चौक 36, 36, त्याचं मल्टिप्लाय 2 72 कुठं आहे, इथं नाही, इथं 36 आहे, इथं 72, हे बरोबर आहे, म्हणजे हे बरोबर आहे मित्रांनो. आता 71चं पण तसंच केलेलं आहे. 71ची इथे सिरीज दिलेली आहे आणि इथे विचारलेलं आहे विच नंबर ऑफ लेटर्स फ्रॉम लेफ्ट शुड बी टेकन फ्रॉम अन अपोजिट वर्ड नियर फ्रॉम द अबाव लेटर सिरीज. आता लेफ्ट साईडनं नियरचं आपल्याला अपोजिट फार येते, तर ते कुठं आहे, 4th, 6th आणि 9thला आहे. पहा 4th, 6th आणि 9th, म्हणून 2 नंबरचं उत्तर बरोबर आहे. आता 72 नंबरचा प्रश्न पहा, एकदम सोपा प्रश्न आहे. हाऊ मेनी टोटल क्वाड्रिलेटर्स आर देअर. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, पहा 1, 2, 3, 4 आणि 5 असे नंबर्स टाकून घ्यायचे आहेत. इकडे पण इथे 2 आणि इथे 3 असे नंबर्स टाकून घ्यायचे आहेत. आता काय करायचं आहे, इथं ह्या पूर्ण याची बेरीज करायची आहे, ह्या लाईनची. तर इथे 6 येते आणि ह्या इकडं पूर्ण लाईनची बेरीज करायची आहे. 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10 आणि 5 15, इथं 15 बेरीज येते. आता आपल्याला 2 नंबर्स मिळाले, 15 आणि 6. आता ह्या 15 आणि 6ची मल्टिप्लाय करायची, 15 मल्टिप्लाय 6, 90 येते. म्हणजे टोटल आपले ॲडजॉइनिंग फिगरला क्वाड्रिलेटर्स किती आहेत, 90 आहेत. 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. आता 73, शिवांजली हॅज स्कोर्ड मोर दॅन अंकिता बट लेस दॅन अनुराधा. समीक्षा हॅज स्कोर्ड सेम ॲज अंकिता बट मोर दॅन वृषाली. देन हू हॅज स्कोर्ड हायेस्ट मार्क्स. याचं उत्तर येते लेस दॅन अनुराधा. हू हॅज स्कोर्ड हायेस्ट मार्क्स, तर अनुराधा उत्तर येईल बरोबर, 1 नंबरचं येते. आता 74, सूरज इज स्टँडिंग with his face at southeast direction. He turns 3 times in a right angle at his right. Then he turns at his left at 45 degrees single time. Now, which will be the direction at his backside? तर याचं उत्तर येते साऊथ. आणि बाळमित्रांनो 75चं उत्तर येते 1. आपणास काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीसोबत शेअर करा. आणि आपणास किती मार्क्स मिळाले हे आन्सर कीनुसार ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. धन्यवाद.